राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे ज्ञानदेव परिणाम भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपण या ठिकाणी गुरुपौर्णिमेत जमलात आणि या गुरुपौर्णिमेचं जे महत्व आहे खरं तर हे व्यास महाराजांनी सुरू केलं। ज्या व्यासाने ही गुरुपौर्णिमा सुरू केली की माऊलीने जसं आपल्याला ज्ञानाचं मुक्तद्वार खुलं करून दिलं त्याप्रमाणे व्यासाने सुद्धा आपल्याला की गुरुची सेवा काय असते किंवा गुरुचं महत्व काय असतं यासाठी आपल्याला या पौर्णिमेचं जे पूजन आहे हे आपल्या प्रारब्धामध्ये नाही का आपण म्हणतो जन्मजन्मी ज्याचे असेल पुण्य आहे तोचे मुखे गाई हरीचे नाम, पण तसं काही नाहीये। नसेल पुण्य परंतु आता आपण या जन्मामध्ये आलो नरदेहाला नाही का, तर मग या जीवनाचं सार्थक कधी करायचंय यासाठी छोटीशी ओवी, मी काही प्रवचन करणार नाहीये, मी तुमच्या समोर बसलोय म्हणजे मी प्रवचनकार नाहीये, मी फक्त प्रबोधन करणार आहे। त्यासाठी एक छोटीशी ओवी तुमच्या समोर तिचा अर्थ जसा भाविक तसं सांगेल नाही का। नाही तुम्ही म्हणाल बाबा प्रवचनातून असं नाही तसं आहे, ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं आहे, फक्त मी प्रयत्न करतो या प्रवचन सेवेसाठी जे निवडलेली ओवी। माझं हृदय सद्गुरु जेने तारिलो संसार करू म्हणून विषय साध्या धरू विवेकावरी। म्हणजे जर आपल्या हृदयात सद्गुरूचं स्थान निश्चित असेल
तर आपल्याला या संसार भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंत सांगतात की गुरुचं महत्व काय आहे. तुम्हाला या संसार सागरातून तरुण जायचे म्हणून विशेष त्या दारू विवेकावर जेव्हा त्यांची कृपा होईल तेव्हा आपण नक्की या भवसागरातून पार हो असं माऊली सांगतात. तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ऐका, गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. प्रथम वंदू श्री गुरुचरणा, मग नमस्कारून येते. आता पहिले वंदन आपण गुरुला केलं पाहिजे आणि मग आपल्या कार्याला सुरुवात केली पाहिजे. आपण जसं गणेशाला सुरुवात पूजन करतो आणि मग कार्याला सुरुवात करतो तसं आपण की नाही का आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे. जर आपल्याला साधन साधायचं असेल तर आपण कुठंतरी या मार्गात जे अडथळे निर्माण होतात या अडथळ्यातून आपण बाहेर पडू. तर आजच्या दिवसाला आपण अनन्यसाधारण महत्व का देतो. माणसं म्हणतात की जन्माला आलोय जगलं पाहिजे नाही का, जन्माला आलो थोडं जगून पाहिलं पाहिजे. पण जगण्याला काहीतरी अर्थ असला म्हणजे माणसाला जगता येतं. तर मला अर्थ म्हणजे काय, अर्थ म्हणजे पैसा. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय पाहिजे, पैसा पाहिजे. पण पैसा म्हणजे अर्थ आहे का, नाही का. म्हणजे आपण तसा जर अर्थ घेतला तर तो पैसाच आहे. पण दुसरा अर्थ घेतला नाही का, तर जीवनाचं सार्थक करण्यासाठी जी सामग्री लागते आपण त्याला साधन म्हणतो. मग हे साधन कुठले, तर मी नेहमी सांगत असतो की आपल्याला दिलेला गुरुमंत्र. मग हा गुरुमंत्र जप करण्यासाठी आपल्याला काही नियम दिले असतील की बाबा रात्री तो 10 मिनिटे एक माळ जपा. एक माळ जपायची फक्त आपल्याला. पण नित्य नेमाने करतो कोणी, नित्य नेमान आम्ही ते लक्ष्मी वल्लभ त्याजवळ नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. एवढं माऊलींनी सुंदर सांगितलं आपल्याला की जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या नित्य नियमाने तर आपल्याला कुठली कमतरता भासेल का, नाही भासणार नाही का. मग मी पहिल्यांदाच सांगितलं जन्म आल्याचे सार्थक. परंतु ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्या मनात भाव शुद्ध पाहिजे. म्हणे भाव धरवणे आणि का कशी रे विठ झोकली पुंडलिका. पुंडलिकाने विठ झोकल्यानंतर विठ्ठलाला उभं राहावं लागलं. ज्याचा भाव शुद्ध झाला तरी नाही देव त्याला. कोणाचा भाव शुद्ध झाला होता, कोणाचा शुद्ध झाला होता, पुंडलिकाचा. पण आपण हे पुंडलिकाच आहे ना, मग आपला भाव कधी शुद्ध होणार आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं मी प्रवचन करणार नाही, प्रबोधन करणार नाही. आपला भाव शुद्ध होण्यासाठी आपल्याला अंतरीचा मळ दूर करावा लागेल. अंतरीची नावे स्वभावी वाढेल. तुम्ही म्हणाल मग एखादं उदाहरण स्पष्ट करा नाही का. जर उदाहरण दिलं तर ते आपल्याला थोडस जड झालं नाही का. खायला जड असतं, पचायला हलकं असतं, पण पचणारा जड असेल असं खाऊ नाही. हे का सांगतोय तुम्ही लक्षात घ्या. ज्या वेळेस मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांगितलं जा गोरक्षा या मीनानाथाला तू धुवून आला. आणि गोरक्षाला फक्त एकच माहित होतं, आपली लंगोटी घ्यायची, नदीवर जायचं, खडकावरती आपटायची, उलटी पालटी करायची, चांगली स्वच्छ करायची. आणि मग किती कपडे होते अंगावर, 3च कपडे होते.
ह्याच्यापेक्षा जास्त नाही. सहज बोलणे हाही तो उपदेश, परंतु करुणी साय असं मग घेण्यासारखे आपल्याला. त्याने मीनानाथाला उचललं, नदीवर नेलं, आपटलं चोपटलं चांगलं, नाही का. त्याचा प्राण तिथं गेला, त्याला अन्नकुटवाळात टाकलं. जर त्याने आणून त्याला जर वाळायला टाकलं, त्याचा प्राण गेलेला आहे. कोणाचा? मीनानाथाचा. आणि मग मच्छिंद्रनाथाने आपल्या थोड्याशा क्रोधामध्ये गोरक्षाला सांगितलं, अरे तुला तर सांगितलं होतं याला धुवून आणायला, तू तर याला संपवूनच आणलं. मग असं का? त्यावेळेस गोरक्षनाथाने एक सुंदर असं प्रमाण दिलं की गुरुमाऊली, मी याला आतून बाहेरून धुवून आणले. कोणाला? मीनानाथाला. मग मी तर म्हटलं सहज बोलणे हितोपदेश. त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने काय घेतलं गेलं आपल्या शिष्याकडून की जोपर्यंत माणसं आतून आणि बाहेरून धुतले जात नाही तोपर्यंत ते स्वच्छ होत नाही. कारण नाही का, देहाची तिजोरी भक्तीचा तो ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. आपुलीचं प्रतिमा होते, आपुलाचं वैरी. कधी? आरशात पाहिल्यावर. मग आरशात पाहिल्यावर आपण फक्त सुंदर दिसतो, बरोबर ना. पण आपली खरी सौंदर्य आणि सौंदर्यता कुठं असेल, नाही का. कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ते म्हणतात नाही का, का हिंडतोस भलत्या ठाई, मना तुला लाज कशी रे नाही, मना तुला लाज कशी रे नाही. माऊली सांगतात, काय हिंडतोस भलत्या ठाई, मना तुला लाज कशी नाही. परत सुंदर प्रमाण दिलं कुणी? माझ्या बहिणाबाईने. मन ओढाई ओढाई उभ्या पिकातला डोरंगी, ती हाकला फिरे ती पिकावर. त्याला ती सवय लागलेली. कोणाला? त्या मनाला. बघा, एखादी गाय असेल ना, तिला जर एखाद्या मालात जर जायची सवय असेल, तिला किती जमी हाकललं पण ती जाणारच. मग तिला जर जाऊ द्यायचं नसेल, ही मनरूपी जी गाय, मनरूपी नाही का, हिला आकळलं पाहिजे. मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे तुझा. मी मगाशी एक प्रमाण दिलं काय? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कारण मन इंद्रियाचा राजा आहे, या मनाला आपण आकळलं पाहिजे. मग आपल्याला कुठं जावं लागतं? सद्गुरूकडे जावं लागतं. का? मनाला आकळण्यासाठी. कारण नाही का, सुंदर प्रमाणामध्ये माऊली सांगतात की तुमच्या मनाला छंद लागला पाहिजे. कारण जोपर्यंत छंद लागत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात आनंद प्राप्त होत नाही. मग तो छंद कुठला लागला पाहिजे? तर तो नामाचा लागला पाहिजे. कारण नामच गाऊ, नामच घेऊ, नाम विठोबाला हो. ते मला फार दूर नेलं म्हणशील नाही का. मी सांगत होतो पुंडलिकाचं, परत जागेवर येतो रिवर्स. कारण पुंडलिकाने विठ भिरकवली आणि त्या विठ्ठल म्हणजे विठेवर विठ्ठलाला उभा राहावं लागतं. हे भक्तीचं प्रमाण. मग पुंडलिक पापी होता. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी निघाला पुंडलिका पंढरपूर. जर यात्रा करण्यासाठी बायकोला खांदे घेत असेल
आणि आई वडिलांच्या गळ्याला दोर लावित असेल, म्हणजे याच्यातून माया उत्पन्न होते, नाही का? हा मायेचा बाजार. कोण कुणाचे कुणी, कोण कुणाचे कुणी, तुझं नव्हे रे कोणी. कोण कुणाचे कुणी, तुझं नव्हे रे कोणी. अंती जातील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणणे. अंती जातील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणणे. मायेचा बाजार प्राण्या, मायेचा बाजार. कोण कोणाचे सगळे सोय रे, कोण कोणाचे कोणी. मेला पाठी तुटत दोरे, मायेचा बाजार प्राण्या, मायेचा बाजार. मायेचा बाजार प्राण्या, मायेचा बाजार. तर हा सगळा मायेचा बाजार आहे. ज्या वेळेस त्या मायेला त्याने खांद्यावर घेतलं आणि आई बापाच्या गळ्याला दोर लावला, जाता जाता जेव्हा ठेच लागली, नाही का, तेव्हा आईची आठवण झाली. मग त्याला कोणी उपदेश केला? ज्याने उपदेश केला तो सद्गुरू, नाही का? आणि मग त्याने ते जे गाठोडं होतं आई वडिलांच्या डोक्यावर, नाही का, ते बायकोच्या डोक्यावर दिलं आणि आई वडिलांना खांद्यावर घेतलं आणि तेव्हा आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. कारण मला सांगण्याचं तात्पर्य, नाही का, तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुझी कृपा सिंधू सर्व काळ. पहिले प्रथम वंदावे ते गुरुशी, पण त्याच्या आधी आई वडिलांना. हे सर्वात महत्वाचे. तिथून पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस ही भगवंताने सेवा पाहिली, आई वडिलांची पुंडलिक सेवा करतोय, त्याने तो अधिकार प्राप्त केला. अधिकार जायचा दावीला मार्ग, त्याने अधिकार प्राप्त केला सेवा करता करता. भगवंत फक्त भक्तीचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. मग आपण त्या पद्धतीनं सुरुवात केली पाहिजे. तुम्ही म्हणाल परत माचिंद्रनाथाचं उदाहरण सांगितलं ते आपण ठेवलं, नाही का? त्याने जे वाक्य सांगितलं की माणसं ही आतून बाहेरून धुतली गेली पाहिजे, हा बोध आहे, नाही का? मी पहिल्यांदा सांगितलं मन करारे निर्मळ सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे या गोष्टीला खूप महत्व दिलं. पण हे कधी होणार आहे? मज हृदय सद्गुरू. जोपर्यंत आपली दोरी तिथपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला कनेक्ट होत नाही. कारण नुसती वायर आहे परंतु तिकडं नाहीच, नाही का? बल आहे सगळं आहे, परंतु ती जोपर्यंत सप्लाय आणि आर्थिंगला पोहोचत नाही तोपर्यंत तो बल पेटत नाही. कामच तसं आहे सद्गुरूचं की तुमच्यापर्यंत ही प्रकाशाची ज्योत पोहोचवायची. कधी कधी माणसं म्हणतात की आता, नाही का, माझ्या जीवनात खूप दुःख आलंय, खूप दुःख आलंय. पण तुझ्यापेक्षा ज्याने भोगले त्यांना विचारा की तुझ्या जीवनात काय आलं होतं. भिक्षेचं पात्र घेऊन माऊली आळंदीतून जातात. लोक सेन गौऱ्या त्याच्यात टाकतात, तरी माऊलीने कधी तिरस्कार केला नाही. ऐशी कळवळ्याची जाते कधीला भावीना प्रीती. कोण करत? आई करते. आई आपण म्हणतो ना, किती मोठं चुकीचं वागलं, चूक केली, परंतु ती आई परत आपल्याला पोटात घेते. तसं सद्गुरूच. तुम्ही चूक करता, परत येता, परत म्हणता बाबा काय करू. बाबाने म्हटलं की चल निघतो इथून, नाही ना, समजून तर सांगतात ना. आईशी कळवळल्याची जाती करीला भाविना प्रीती. पण आता थोडस उलटे करी लोभाविना
हा लोभ नावाचा जो अहंकार आहे, लोभ नावाचा, हा पहिला आपल्याला घालवायचा. लाभ पद्मनाभ जोडियाला. मी मागाशी एक सांगितलं, खूप सौंदर्य भगवंताने सांगितलं, तुझ्या चरणाची सेवा मज निरंतर घडव देवा. कोणाची? फक्त चरणाची. मी नेहमी सांगत असतो की माणसं स्वच्छ व्हायला पाहिजे. आपण भरपूर साधनं वापरतो की शरीराला सौंदर्य वाढवण्यासाठी, परंतु जोपर्यंत आपण बाहेरून आपण शुद्ध होत नाही तोपर्यंत आपला भाव शुद्ध होत नाही. मग या भावाला आपल्याला जवळ आणायचे. मग परत एक जवळ जाऊन बघितलं, अज्ञानातून, आपल्या अंधकारातून, अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल. कारण या पृथ्वी तलावर असा एक संत होऊन गेला की त्याला या पृथ्वी तलावरच्या कानाकोपऱ्यातली कुठली गोष्ट माहित होती, कुठली असं माहित नव्हती असं नाही. कोण असेल हो? कोण असेल असा संत की ज्याने ब्रह्मांडाचं भ्रमण केलं आणि सगळ्या पृथ्वी तलावाचं त्याला सगळं ज्ञात होत. सोपं आहे ना नारद म्हणून. आपण त्याला काय म्हणतो? कळीचा नारद. कारण त्याला कुठलं माहित नव्हतं असं नाही. कुठल्या क्षेत्रात गेलं तरी त्याला माहित होतं, पुढं काय करणार हे सुद्धा माहित होत. परंतु नारदाच्या मनात सुद्धा अहंकार तयार झाला होता की मी एकमेव भगवंताचा भक्त आहे, की माझं नामस्मरण सगळ्यात जास्त, मी सगळ्यात जास्त भगवंताच्या जवळच आहे. मग त्यांनी सांगितलं की खरंच जवळच आहे. मग एक दिवस भगवंताकडे गेला, सांगायला लागला, आणि भगवंता मी तुझं दररोज नामस्मरण करतो आणि न खंडितपणे नामस्मरण करतो. बरं, म्हणजे नामस्मरण करतो. भगवंत म्हणजे तुझ्यापेक्षा माझा श्रेष्ठ भक्त आहे. कुठे? म्हणा पृथ्वी तलावर. नारद काही सर्वसामान्य व्यक्ती नाही, त्याला वाटलं लगेच शोधावं. मग जर शोधायचंच असेल तर त्याने लगेच ब्रह्मांडाचं भ्रमण पृथ्वीवर आला, नाही का, शोधायला लागला. पण त्याला काही सापडेना. त्याला एक व्यापारी दिसला, व्यापारी, आणि त्याला असं वाटलं की आपण याच्या कपाळाला गंध आहे, टिळा आहे, सगळे, नाही का, आपण याच्या घरी जावं. पण त्याच्या अनुषंगाने नारदाने हा विचार नाही केला की भगवंतांनी सांगितले तुझ्यापेक्षा माझा भक्त त्याच्यावर श्रेष्ठ आहे, आणि म्हणे मी दररोज नामस्मरण करतो, सगळं करतो, तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त सांगतो, एकदा परीक्षा बघू म्हणे. तो परीक्षा बघण्यासाठी पृथ्वी तलावर आला, आणि ही परीक्षा बघता बघता त्याने ते व्यापाऱ्याचं घर गाठलं. व्यापाऱ्याचा नित्यनेम बघितलं त्याने की सकाळी उठून प्राप्त समय जे त्याला विधी करायचे ते सगळे करतो, भगवंताचं दिवाबत्ती सगळं करतो नियमाने, आणि मग ते आपल्या धंद्यावर जातो, आपल्या व्यापाराला जातो. व्यापार करता करता नामस्मरण त्याचं चालू असतं, नाही का, परंतु त्याच्याकडे दोनच नियमात असतात, सकाळची पूजा आणि संध्याकाळची पूजा. नंतर तो आपल्या व्यापारामध्ये पूर्ण तल्लीन असतो. मग हे करता करता त्यांनी बघितलं, आणि नारद म्हणे मी नामस्मरण करतो, तो माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे. मग भगवंताने त्याची एक परीक्षा लावली, छोटीशी परीक्षा, जास्त मोठी नाही, आणि पास होईल अशी म्हणजे होईलच अशी नाही. कारण मी जरी परीक्षेला बसतो मला सुद्धा शाश्वत नाही मी पास होऊ शकतो का. मी अभ्यास नाही केला तर पास होईल का? नाही ना. मग कधी कधी लोक म्हणजे माणसं म्हणतात बाबा बघा भाऊ याच्याकडे थोडस बुद्धिमत्ता कमी, पण हा कुठेतरी काठावर का होईना झाला पाहिजे. मग काठावर होण्यासाठी मी सांगितला नियम पाहिजे. कारण या परीक्षेमध्ये ज्या वेळेस नारदाची परीक्षा लावली, म्हणे नारदा तू जवळ ये,
तुला मी एक वस्तू देतो, ती घ्यायची आणि म्हणजे ब्रह्मांडाचं भ्रमण करायचं, त्रिगुणात्मक भ्रमण करायचं. तर म्हणे काय हरकत नाही म्हणे, मी करल. त्याने एक हातावर दिवा दिला नारदाच्या, जा सांगितला तर तू त्रिखंडाला प्रदक्षिणा मारून ये. आणि ज्या वेळेस तो दिवा काठोकाठ भरला, ज्योत लावली आणि नारद भ्रमण करायला निघाला. भ्रमण करत असताना त्याचं एकच लक्ष होतं, दिवा जर विजला तेल जर सांडलं, दिवा जर विजला तेल जर सांडलं. त्याच्यातून नामस्मरण विसरून गेला. म्हणजे असं नाही का, तो तर नारद हा स्वतःला सर्वश्रेष्ठ मत होता, बरोबर ना. मग तो इतका श्रेष्ठ भक्त असताना, इतकं नामस्मरण करत असताना जर तो त्या दिव्याकडेच बघत राहिला, नामस्मरण विसरून गेला, आणि मग भगवंतांनी सांगितलं नारदा इकडे. तो हातावर दिवा घेतला, प्रदक्षिणा करायला निघाला, तुझं नामस्मरण कुठं होतं? तुम्हाला माझं दिव्याकडे लक्ष होतं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं लाभ आणि लोभ, म्हणजे मुद्दा सोडून जाणार नाही, मुद्द्याला धरून बोलणार आहे मी. लाभ आणि लोभ. कारण त्याला लोभ कसा तयार झाला की मी आता हे जिंकू शकतो, बरोबर ना. परंतु त्याने कुणाला बघायला सुरुवात केली? दिव्याकडे. दिवा विजेला तर, आणि मग हे नामस्मरण खंडित झालं आणि नारदाची परीक्षेत तो नापास झाला. आपली अशी परीक्षा आहे. मी तुमच्या हातावर दिवा दिलेला आहे काय, पण तुम्ही नामस्मरण विसरताय की त्या दिव्याकडे बघताय, बरोबर ना. हा उपदेश ज्या वेळेस नारदाला भगवंताने सांगितला, अरे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भक्त माझा पृथ्वीत आलावर रे, आणि जर तू हे करत असेल तर मग काय. मग मी किती नामस्मरण केलं परंतु चित्त शुद्ध नाही. जोपर्यंत चित्त शुद्ध नाही तोपर्यंत आपलं खरं नाही. कारण मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की वरवर केलेली भक्ती आणि अंतर्मनाने केलेली भक्ती हा याच्यातला फरक आहे, नाही का. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. आपण ज्या गोष्टीचा विचार करतो, ज्या अनुषंगाने करतो, मी मगच सांगितलं नाही का, नाम नाम गावं, नाम घेऊ, नाम विठ्ठल गावं. पी म्हणजे विचार कर, ठ म्हणजे टाकसून घे, आणि ल म्हणजे लक्षात ठेव. त्याचं नाव काय? विठ्ठल आहे. सोपे. आपण पंढरपूरला जातो, आपण भगवंताच्या पायाकडे बघतो का चेहऱ्याकडे बघतो? हा, पायाकडे बघतो ना. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. तीर्थाशी जाई पावलाने, देवाशी जाई पावलाने, आणि मंदिराशी जाई पावलाने. जो पावला पावलाने गेला त्याला पावला, जो चरणाशी जागा मागितली त्याला देव पावला. मग आपल्याला हेच करायचंय. काय करायचंय? तुझी चरण सेवा सदावाय. कारण कुठलीही गोष्ट बघा, विचार केला तरच ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते. विचार नाही केला तर होत नाही. मी नामस्मरण करताना तुम्हाला सांगितलं, आपल्यातली निगेटिव्ह ऊर्जा म्हणजे नकारात्मक ऊर्जा ही आपल्याला पहिली घालवायची. मी जास्त वेळ नाही घेणार, 10 मिनिटं झाली, 10 मिनिटं, बरोबर ना. कारण आपण विचार केलाय नाही का, गुरु सकळ सिद्ध आहे, गुरु काम देणं गाय, भक्त घरी दुबत असे. त्याला गायीची उपमा दिली. कामधेनू म्हणजे गाय. ही गाय आपल्याला दूध देते, बरोबर ना. दुधापासून अनेक पदार्थ तयार होतात, सगळ्या प्रकारचे. त्याच्यामुळं तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.
सद्गुरूच्या कृपेनं. परंतु आपण आपलं आचरण तसं ठेवायला पाहिजे. गुरु कामध्ये नो गाय भक्त घरी दोघं तसे. आपल्याला दूध काढायला पुढं गाय आहे, पण आपण तिला चारा टाकायचा का नाही टाकायचं, तिला पाणी पाजायचं का नाही पाजायचं, हे चारा आणि पाणी मी एका सांगतोय, लक्षात घ्या. मी जर तुम्हाला रामकृष्ण आणि मंत्र दिला असेल, कोणाला नाही का जय श्रीराम दिला असेल, कोणाला वेगळा मंत्र दिला असेल, पण हा आपण जपला पाहिजे. चारा टाकणे म्हणजे काय करणे, हा मंत्र जपणे. मी म्हणजे महाराजांसारखं प्रवचन सांगणार नाही, पहिल्यांदा सांगितले प्रबोधन करणार नाही का, सोप्या भाषेमध्ये. कारण रुचेला असं पटेल असं. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होतातच. काही काही गोष्टी असे असतात की संकट येण्या अगोदर जाणे होते, काही संकट येऊन गेल्यावर जाणे होते की आपण काहीतरी चूक केली होती बरं का, म्हणून आपल्याला ते कारण सत्य शोधायला वेळ लागतो आणि जो शोध घेतो तो अडकतो. कारण कधी कधी विचार करावा लागतो नाही का, माझ्या जीवनात इतके संकट का. मी सांगितलं मागच्या 7 पिढ्यांचं आलेले भोकांडी, ते आपल्याला याच देहात संपवायचे. याची देह याची डोळा नाही का, पाय सुख सोहळा, हा सुख सोहळा आहे. आपल्याला आचरणामध्ये हे आणायचंय. मी बाबा समोर आलो की इतकं गुणगान गातो बाबाच्या, इतकं पुढं पुढं करतो नाही का, की बाबाच प्रसन्न होऊन जातात. परमार्थ हा दुसऱ्यासाठी करू नका, स्वतःसाठी करा. आपले आपण करा सोडवा ना संसार पाश थोडा येऊ. आपल्यासाठी परमार्थ केला पाहिजे. दुसऱ्याला आवडेल असा परमार्थ नको, आपल्याला आवडला पाहिजे परमार्थ. मी दिवा लावतो, मी सगळं करतो, मला आवडेल असं करतो, मला पटेल असं करतो. कारण परमार्थ हा माणसाच्या जीवनातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे. परमार्थ म्हणजे काय, दुसऱ्याचा आत्मा जाणून घेण्याची ताकद म्हणजे परमार्थ. परमार्थाचे खूप टप्पे झालेत आता वेगवेगळे, आपल्याला तिकडे जायचं नाही. कारण नाही का, जैसे नाही का, जैसे कर्म तैसे फळ, हे फळ आपल्याला मिळतं. परंतु नाही का संचिताचे म्हणजे तिथं पण अडतं माणसाच्या, संचित आडवं येतं. परंतु संचित सुद्धा पार करण्याची ताकद सद्गुरूमध्ये असते. आपल्या कपाळावर सटवीने लिहिलेलं नाही का, सटवीने टाक मारायला ब्रह्मदेवानं लिहिलेलं, हे सुद्धा बदलण्याची ताकद सद्गुरूमध्ये असते. परंतु संत म्हणजे देव हा संत कुळीचा राजा नाही का. देव हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव नाही तुझा त्रैलोक्य. म्हणजे बाहेर जाणार तिथपर्यंत त्यामध्ये तो जाणार आहे. कारण इथं म्हटलंय माझा हृदय सद्गुरू जेणे तारेला हा संसार करू, विषय साध्या तर विवेकावर. म्हणजे इतकं सुंदर आहे. आपल्याला जो बोध घ्यायचा आहे आज तो घ्या. कोणाला जास्त जड जाईल, पण आजच्या दिवस जड जाऊ द्या, उद्यापासून जड जाणार नाही. मी सांगितलं नेम केला पाहिजे. कारण त्या अभंगाच्या याच्यात सुद्धा सांगितलं नाही का, सदा माझे डोळे जड तुझ्या मूर्ती, 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 सदा माझे डोळे जड
म्हणजे आताच नाही का अभंगाच्या संहितेप्रमाणे सदा माझे डोळे जड तुझ्या मूर्ती रखमाईचं प्रती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे देई माझं प्रेम. हा त्यांनी शेवटी सांगितलं संचारण हृदयी माझ्या. हे कुठं आलं पाहिजे आपल्याला, हे नाम हृदयात आलं पाहिजे, हृदयातून म्हणजे आतून आलं पाहिजे. नाही तर माळ घेतली जप करतोय पण लक्ष नाहीच ना हो. आहे का? नाही ना. म्हणजे आमचं उदाहरण नाही सांगत मी, आम्ही पारायण केले आता त्याच्यामुळे अनुभव सांगतो. मी शेवटला पारायण संपलं म्हटलं कोणतरी बसेल, फक्त 2 जण बसले होते की माळ घेऊन आपलं नाही का करत होते. आणि म्हणणार कारण कसं गुरुचरित्र म्हणजे सर्वसामान्य नाही का, कारण अनुभव आले अंगात या जगत तसे आम्हाला अनुभव आलेत की गुरुचरित्राचं पारायण काय असतं. तर ह्या अनुषंगानं म्हणून मी या अभंगाचं थोडंसं आवडतं सांगितलं की जडव सदा तुझे डोळे नाही का जडव तुझ्या मूर्ती रखमाईच्या प्रती सोयरिया. देवाला जर आपलंसं करायचं असेल ना तर हे साधन आहे, हृदयात आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस हृदयात येतं नाही का त्यावेळेस नक्की आपण भगवंतापर्यंत पोहोचायला आपल्याला वेळ लागत नाही, सद्गुरूपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. म्हणजे बाहेर जायचंच नाही आपल्याला. या पृथ्वीतलावर नाही का माऊलीने सुंदर असं वैम्य सांगितलं उपजेते नासे नासेल ते पुनरपी दिसे हे गट्टिका यंत्र जायचे जन्माला परिभ्रम आहे का या निसर्गामध्ये जो जन्माला येणार आहे तो जाणार आहे. प्रत्येक जीव माणूसच नाही. परंतु परत सांगितलं नाही का की 84 लक्ष फेऱ्या फिरून जन्म येतो प्राणी माझे माझे म्हणून. म्हणजे आपल्याला खूप जवळ आहे आणि खूप लांब आहे, पण आपण ज्या सानिध्यात आलोय ते आपल्याला माध्यम आहे. जसं की मंत्रालयात गेलं की जर मंत्र्याला भेटायचं असेल तर पहिले पेची भेट घ्यावं लागते नाही का. मग आपले कागदपत्र द्यावं लागत आहेत, त्याला समजून सांगावं लागतं माझं हे काम आहे, हे आपल्या साहेबांपर्यंत पोहोचवा. तसंच आमचं काम आहे सद्गुरूचं. तुमचा प्रश्न आम्हाला समजून घ्यावा लागतो, तो लिहून घ्यावा लागतो. लिहून घेतला की त्याच्यावर थोडंसं चिंतन करावं लागतं आणि तो भगवंताला पोच करावा लागतो. मग तिकडून जेव्हा रिप्लाय येईल तेव्हा तुमचं प्रकरण माहिती. ही थोडीशी आचारसंहिता आहे. म्हणजे कसं आहे जोपर्यंत नाही का आपण कधी कधी त्या भाषेत दलाल पण म्हणतो नाही का, हा तो प्रकार आपल्याकडं नाही. तुम्ही म्हणशाल उदाहरण दिलं बाबा नाही का, हा पण त्याला कमिशन लागतं. कोणाला? दलालाला. आपल्याकडे कमिशन चालत नाही, कारण हा अवघड विषय नाही का. देती किती नरका जाते, मुद्दा बाजूला जाणार नाही. देती किती नरका जाते, देणारे नरकात जाणारे घेणारे नरकात जाणारे. मग माऊलींनी कसं घेतला परत तुकड्यादासांनी सांगितलं पोटापुरती दे देवा नाही का. पोटापुरती दे देवा लय नको, पण आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त लागते पोटापेक्षा. कारण आपल्याला तीच बरं दिले, बाकीच्या प्राण्याला हातभर दिले. तिचं बरं पोटासाठी पहा किती आठवाट. म्हणजे उदाहरण सांगायला सोपं नाही का. भक्ती करू का पोट भरून सांगा मी काही करू. धडभक्ती होत नाही आणि पोटही भरत नाही. परंतु जर संतांच्या सानिध्यात गेलं नाही का, शेवटी सांगितले तुकड्यादासाने भक्ती करून तू पोट भरे तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. अरे अरे मानवा नको घाबर
सांगा मी काय करू. आणि तुम्ही सांगितलं झाल्यानंतर तुम्हाला मार्ग मिळणारच आहे, नाही का. परंतु मग अशी सांगितलं तुका म्हणे साधन सुलभ वाटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. आणि पूर्व पुण्य असलेलं पूर्व नाही का असलेलं पुण्य तोची मुखी काय असं मी म्हणजे पहिल्यांदा सांगितलं असं नाहीये. नाम हे सगळ्यांना घ्यायचे घेता येतं, परंतु त्याला आवड लागते, नाही का. मनाला गो छंद गोविंद गोविंद. छंद जोपर्यंत लागत नाही हा छंद लावून घेतला पाहिजे. लागत नाही म्हणल्यापेक्षा लावून घेतला पाहिजे. छंदला लावला की आनंद तयार होणार आहे. आनंद तयार झाला की स्वानंदाची प्राप्ती होणार आहे. स्वानंदाची प्राप्ती झाली की परमानंद मिळणार आहे. परमानंद मिळाला की आपण भगवंतापर्यंत पोहोचलो. हे माध्यम. आणि हे माध्यम धरून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं. ही परंपरेची थोडीशी जाणीव करून दिली तुम्हाला. कारण म्हणशील बाबा थोडे नाही का बोलताना तिखट बोललं पाहिजे. हा, आणि तिखट खाल्लं तर शरीराला आजार होत नाही म्हणून बोलावं लागतं. कारण थोडस एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेस समर्थांना असं वाटलं की एवढे शिष्य तयार झाले माझे, एवढे साधक तयार झाले, आणि या पृथ्वीतलावर जिथं समाज जातील तिथं ते शिष्य तयार करायचे. आणि सर्व शिष्यांना असं वाटलं की आम्ही समर्थांच्या खूप जवळ आहे, म्हणजे खूपच जवळ आहे एकदम. मग समर्थाने सुद्धा एक परीक्षा घ्यायची ठरवली की बघू आता कोणतं शिष्य माझ्या जवळ आहे. आणि नेमकं की शिवाजी महाराजांनी त्यांना एक पेटारा पाठवला होता. कुठला? आंब्याचा सीझन होता ना आता गेला, त्यांनी पाठवलाच. चला व एकदम गोड आंबे, केसरी आंब्याचे. आणि मग त्यांनी तो पाठवून दिला. समर्थाने एक कापड घेतलं आणि तो आपल्या पायावर बांधला. ज्यावेळेस पायावर बांधला आणि आजारी पडायचं नाटक केलं. मी नाही करणार, परंतु तुम्हाला सांगतो नाही का ते. त्याने आजारी पडायचं नाटक केलं आणि सांगितलं की मला आजार वाढलाय. कोणी म्हणे डॉक्टरला घेऊन येऊ का, नाही का. कोणी म्हणे वैद्याला आणू का. समर्थ काय बोलायला तयार नाही. आणि मग शेवटी ते म्हणे शिवाजी महाराजांना बोलवू का. समर्थ म्हणे कशाला बोलवता, माझा आजार हा महाराजांना बोलून जाणार नाहीये, तुम्ही हा प्रयत्न केला पाहिजे. कोणी? साधकाने, शिष्याने. आणि म्हणे जो शिष्य या जखमेतलं शोषून घेईन काय त्यावेळेस मी वाचेल, आणि जो शोषून घेणारे विष तो मरेल. म्हणजे मला तरायचंय, शिष्याला जायचंय. सगळ्या शिष्याने जवळ गेले, पाहिलं, जखमेतलं शोषून घेतलं की आपण मारणार आहे. मग प्रत्येक जण मारायला घाबरतो. आपल्यात नाही कोणी घाबरत, पण नाही का प्रत्येकाला वाटलं आता आपलं मरण. सगळे बाजूला झाले. समर्थांना वाटलं की या परीक्षेत कोणी उतरणार नाही, परंतु आहे एक साधक असा. तेवढ्यात कल्याण स्वामींचं आगमन झालं. त्यांनी सांगितलं सांगा स्वामी काय करायचं. तर म्हणे माझ्या पायाला जखम झाली
आणि ते जखमेतलं जर घाण तू जर शोषून घेतलं तर माझं मरण वाचणार आहे आणि जो शोषून घेणार आहे तो मरणार आहे. त्याने कुठलाही विचार केला नाही. त्याने सांगितलं मी याच्यासाठी तयार आहे. त्यांनी मागचा पुढचा विचार नाही केला. सांगा स्वामी म्हणे मी हे सगळं करतो. त्याने जखम ज्यावेळेस त्याला माहित नव्हतं की जखमेवर काय बांधलेले, त्याने श्वासायला सुरुवात केली. नंतर तो रसच होता आंब्याचा आणि त्याने श्वासायला सुरुवात केली. त्याला कुठलाही बाधा झालेली नाही. फक्त ही परीक्षा होती. आणि ज्या वेळेस कल्याण स्वामींनी ते आंब्याचा रस शोषून घेतला, तो म्हणे अजून कुठं जखमा आहेत का स्वामी म्हणे, काय अजून कुठं जखमा असते तर त्या पण मी शोषून घेतो. आणि ही जी परीक्षा नाही का, या परीक्षेत कल्याण स्वामी पास झाले. धन्य ते कल्याण स्वामी आणि धन्य ती गुरुभक्ती. जास्त नाही मुद्दे सांगणार, खूपही सांगण्यासारखं बनणार. तुम्ही म्हणाल आता सुरुवात केली संध्याकाळी जरी 4 वाजले नाही तरी सकाळी ते 4 वाजले तरी संपणार नाही. हे महत्वाचे. म्हणजे भक्ती कशी असावी, नाही तर बाबा म्हणजे असं नको नाही का. प्रत्येक मुद्दा लक्षात घ्या सांगण्याचं तात्पर्य. कारण गाथा सांगितलं की माथा नीट होतो, परंतु गाथ्या अभ्यासायला तितका वेळ लागतो. आणि वेळ जरी लागला तो पचायलाही नाही का वेळ लागतो. पण एकदा जरी पचला ना तो जीवनाचं कल्याण करतो. कारण तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यावर तरला, त्याच शब्दावर आहे नाही का. तुका म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरु कृपे. बाहेर जाणारच नाही त्याच मुद्द्यावर परत. कारण सद्गुरूच्या कृपेने आपण तरतो, पण त्याच्या परीक्षेला सुद्धा आपण उतरलो पाहिजे. हे कल्याण स्वामींचं उदाहरण. मी नेहमी एक मुद्दा सांगत असतो, जो अविरत कार्य करतच गेला पाहिजे जो ज्याला त्याला काय येऊन येत याला मंडळे. श्रीराम जय राम जय जय राम. कारण आपण कार्य करत राहतो, फक्त फळाची अपेक्षा न बाळगता केलं पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण ती फळाची अपेक्षा करत नाही ना त्यावेळेस आपल्याला 4 फळ मिळतं. कारण साधूचं तत्व तसं आहे. तुम्ही न मागितलं तर तुम्हाला 4 पट मिळतं. तुम्ही मागितलं की मग ते माग येत रिवर्स नाही का. मागे नाही ते उचित पायी संचित आपुले. म्हणजे आपल्या संचित जे आहे तेच देणारे सद्गुरू. नाही तर तुम्ही म्हणले बाबा हेच पाहिजे काय आहे अर्थी काही माणसं 8 तास करतात ते मिळालंच पाहिजे, परंतु सत्य लपवून टाकतात. सत्य लपवलं नाही पाहिजे. हा सत्य सांगा बाबा हा प्रकार घडला याच्यातून मला मार्ग द्या, मला बाहेर काढा. मार्ग धावून गेले आधी संत ते दयानिधी. तिन्याचे पण ते चालू जातात. ना बडे गुंतगोटे काही. तुम्हाला गुंतागुंत करण्याची वेळ येणार नाही, परंतु स्पष्ट सांगा की माझ्याकडून हे चुकलंय, इथून पुढे मी सुधारणार. मी तुम्हाला पावला पावला अनुभव देतो. पावला पावला तुम्ही ते लक्षात घेतले पाहिजे. कारण कधी कधी तुम्हाला मार्ग सापडत नाही म्हणतात, मार्ग सापडतो नाही का, परंतु त्या मार्गाने आपण चालत नाही. हे शोकांतिक आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही या मार्गावर चालणार आहे ना त्यावेळेस तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही. कारण जो सरळ रस्त्याने जातो त्याला अडथळा येत नाही, पण तो इकडे तिकडे बघतो नाही का, इकडं बंद असतंय इकडं बंद असतंय, जाऊन बघू. आणि जाऊन बघितलं की मग त्याच्या जीवनामध्ये फेरी फारायला सुरुवात होते. हे सोपं आहे, फक्त आपण अवघड करून घ्यायचं नाही. आपलं कोड आपल्याला सोडवायचे, दुसरं सोडवणार नाही. आपल्या लेखणीनं आपल्याला लिहायचे, दुसरं लिहिणार नाही. आपण जे लिहिलंय हे खरं आहे की खोटे हे सुद्धा आपल्यालाच मनाला विचारायचं. कारण
मी आता जे नाही का उदाहरण दिलं कल्याण स्वामींचं, मग सांगा बरं, जर एका माणसाला लाखो शिष्य आहेत, समजा एका सद्गुरूला लाखो शिष्य आहेत, आणि एक पण शिष्य असा नाही की तो सद्गुरूची जखमबरी करू शकत नाही. परंतु लक्षात ठेवा की हे मुद्दे आपल्यासाठी येते. आपण ज्या वेळेस या परीक्षेत नक्की पास होणार आहे त्यावेळेस तुम्हाला कुठलीही अडचण आपल्या जीवनामध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवा. माणसासारखी वागायला लागली की अडचण येत नाही, परंतु थोडीशी नाही का, मी अनुभव घेतो, प्रत्येक माणूस आला की थोडस पहिल्यांदा बघतो, बोलण्या चालण्यात लगेच लक्षात येतं की माणसं कशी असतात. सोपं उदाहरण नाही, लांबचं जवळच जे फक्त नाव सांगणार नाही, बाबा चला 2 मिनिटात येऊ, आपण 2 मिनिटात येऊ. मी त्याच्या गाडीवर बसलो, 2 मिनिटात जाऊन नाही आलो, बरोबर ना. त्याच्यानंतर त्याने परत आतापर्यंत फिरून पाहिलं नाही, फक्त कुदळी मारली, बस झालं, घराचं काम झालं, बस झालं. त्याच्या पलीकडे आता अगोदर फोन केला, बाबा गाडी घ्यायची, काय करू? हा म्हटलं घेऊन टाका नंबर. तर म्हणे मग आल्यावर सांगितलं, चला म्हणलं सांगेल, सांगा तसं काय अडचण नाही, माझा नंबर आल्यावर तो इथपर्यंत आला तर ठीक, नाही तर फोनवरच सांगून टाकू. म्हणजे मी सांगितलं परमार्थ, दुसऱ्याचा आत्मा जाणून घेण्याची क्षमता, ही परमार्थ. म्हणजे आपण चूक करण्यापूर्वी, मी त्या दिवशी पण सांगितले गुरुवारी, आपण चूक करण्यापूर्वी पहिलं विचारा की बाबा मला हे करायचंय, करू का नको. तुम्ही जर म्हटले की हो हे शक्य आहे का, मी म्हटलं आहे तर ठीक आहे, नाही म्हटलं तर सोडून द्यायचं. हा मुद्दा पक्का लक्षात ठेवा. कारण काही माणसं खरंच कृती करून टाकतात आणि मग बाबा माझं आता काय करू, आधी केली आणि मग सांगितले, नाही का. तसं नाहीये. कुठलीही कृती करण्यापूर्वी आपण विचार करा. विचार जर केला तर नक्की मार्ग सापडतो, नाही केला तर सापडत नाही. मग परत नाही का फेरे फिरावं लागतं. हे फेरे फिरायचे नाही आपल्याला, नाही का. आपल्या जीवनामध्ये जर काही गोष्टी चांगल्या घ्यायच्या असतील, सोडायच्या असतील, नाही का. माऊली सांगतात नाही का, जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मनात उतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवण्या, नाही का. कारण मन हे भ्रमात पाडू नका. माऊलीला सांगायचे मन हे भ्रमात पाडू नका. भ्रमात पडलं की मग अडकत. परंतु गुरु मनात उचलले मग आत्मस्वरूपी घातले. काय, जर सद्गुरूने ते शुद्ध करून आत्मस्वरूपाने जर तुम्हाला सांगितलं तर नक्की तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे, सोनं होणार आहे. किती वाजले? हा, आता थोडासा उशीर झालाय त्याच्यामुळे आपल्याला नाही का वेळ कमी, कारण पुढं बराच पब्लिक सगळे आहेत, सगळ्यांना वेळेत सगळं झालं पाहिजे, पद्मपूजन वगैरे. तर या पद्धतीने आपल्याला आचरण ठेवायचे. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मनात उतरले, मग आत्मस्वरूपी घातले हरवण्या. म्हणजे एवढं सोपं आहे, नाही का. नाही तर मनाने कधी कृती करायची, मग म्हणायचं बाबा आत्ता मात्र तिथपर्यंत जाता येत नाही. मग ही कृती करण्यापूर्वी फक्त एक शब्द कानावर ठेवा, म्हणजे तुमचं कुठंही काम अडणार नाही, कुठलंही तुमची यशस्वीरित्या पूर्णपणे वाटचाल सुरू होईल. घेतलेली ववी मज हृदय सद्गुरु, जेणे तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष अत्याचारू विवेकावरी. जर आपल्याला हृदयात जर सद्गुरूला साठवता आलं तर आपल्याला हा संसार तरून जाता येईल. जर सद्गुरूची कृपा झाली तर सगळ्या विघातक गोष्टीपासून आपल्याला वाचता येईल, किंवा नाही का
त्यापासून आपल्याला दूर राहता येईल. मी म्हणजे प्रवचन नाही पण प्रबोधनातून जे तुम्हाला काही सांगितलं काही चुकीचं असेल नाही का, ते माझं मला परत करा. जे चांगलं असेल ते तुम्ही घेऊन जा. त्या गुरुपौर्णिमेच्या पर्वावर जे जे चांगलं असेल ते निश्चित आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. आणि एक संकल्प करा की माझ्या जीवनात जे काही चांगलं असेल हे चांगलंच घडत गेलं पाहिजे. आणि माझं मन हे दुसऱ्याविषयी वाईट चित्तत नाही बसलं पाहिजे. काय दुसऱ्याविषयी वाईट कुठल्याही गोष्टीची चिंता किंवा चित्त हे आठवायचं नाहीये की त्याचं वाईट झालं पाहिजे माझं चांगलं झालं पाहिजे. हा महत्वाचा बोध तुम्हाला आहे. कुणाविषयी वाईट भावना नको. कारण दुसऱ्याच आपण करायला गेलो का आपलं होतंय नाही का. एक बोट पुढे गेलं की परत 3 बोट मागे फिरणार आहेत. त्याच्यामुळं दुसऱ्याचं वाईट करायचं नाही. त्याने केलं तर करू द्या, त्याचं कर्म आहे. कर्मधर्म त्यांचा नाही का जाणार आहे. ह्या गोष्टी करू नका. आपल्या जीवनात जेवढं चांगलं असेल तेवढं स्वीकारा, वाईट असेल तेवढं सोडून द्या. या गुरुपौर्णिमेच्या संदेशामधून तुम्ही एक संकल्प करा की आजपासून मी माझ्या जीवनात ज्या वाईट सवय येते, मी तंबाखू खातो ही सुद्धा वाईट सवय आहे, ती पुढे आताच यज्ञ टाकायला माझ्याकडे नाही. हे सत्य संकल्पना आहे. मी तुमच्या समोर बसलोय, माझं निर्व्यसनी शरीर असेल तर मला सांगण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे की नाही. माझं जर शरीर निर्व्यसनी असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो. नाही तर मीच मागे जाऊन ठोकत असेल तर मग नाही का. कारण समर्थाने सुद्धा सांगितले उपदेश करण्यासाठी आपली पात्रता असावी पाहिजे. ती पात्रता नसेल तर उपदेश करू नाही. मी जर चुकत असेल ना म्हणजे आमची तंबाखू झाली मग आमची मिसळीचं काय. बरोबर आहे सगळ्यांसाठी. फक्त मला एक सांगायचं की आपल्या वाईट सवयी सोडा. काय होतं की एखाद्या कोपऱ्यात जायचं, एखाद्या विषयी बोलायचं, त्याची निंदा करायची, दुसऱ्याची स्तुती करायची, ह्या गोष्टी मला म्हणजे खरं सांगून टाकतो आज या गुरुपौर्णिमेमुळे की हे करू नका. दुसऱ्याविषयी चर्चा करायचा आपल्याला अधिकार नाहीये. कारण त्याचं कर्म आपल्या बोकांडी येते. आपण त्याचा जर समजा विचार केला तो असा वागतो चुकीचं वागतो तर ते आपल्याकडे येतं, मग आपण चुकीचं बनतो. एखाद्याला तुम्ही चांगलं मार्गदर्शन करावं, दुसऱ्या दिवशी तुमच्यावर संकट येतं. मला सांगण्याचं तात्पर्य तुम्ही त्याला जर एखादा शब्द वाईट सांगितला, मी चांगलं म्हणलं बरं का, लक्षात ठेवा ते सुद्धा आपल्या बोकांडी येतं. मग आपण फेऱ्यात पडतो, तो नाही पडत, तो सुखरूप निघून जातो. कोणी निंदा कोणी वंदा आमचं सोयीत नाही का. हेच करणे आम्ही काम एवढंच आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठल हरि ओम विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठल पांडुरंग विठ्ठल हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठल पांडुरंग विठ्ठल मल्लिकार्जुन भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो श्री गुरुदेव पार्वती पते हरि बजरंगबली हनुमान की जय भारत माते की सब संतन की जय।